फ्रान्स वर्सेस मोरोको क्वार्टर फायनलची पहिली मॅच होणार आहे आणि मोरोकोचा स्टार प्लेअर बाहेर गेलेला आहे. त्यापूर्वी एम्बाप्पे जो मॅच खेळणार आहे लिओनेल मेसी सोबत गोल्डन बूटच्या रेसमध्ये खूप कट टू कट चाललेला आहे. त्याचे 7 गोल्स आहेत, मेसीचे 8 गोल्स आहेत. मेसीने 21 गोल्स केलेले आहेत आणि याने 19 गोल्स केलेले आहेत. त्यामुळे मेसीच्या ज्या कारकिर्दीत जेवढे गोल्स आहेत ते एम्बाप्पेला आत्ताच टच करण्यासाठी खूप सुवर्णी संधी आहे. तो या वर्ल्ड कपमध्ये ते करू शकेल का ते बघावं लागेल. आणि समोर आहे मोरोको पण लास्ट 34 मॅचेसमध्ये अनबिटन रन घेऊन येत आहेत. कॅनडासमोर त्यांनी 3-0ने धुवा उडवून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यांचा एक मेन प्लेअर इस्माईल सायबेरी जरी बाहेर असला तरी उनाही नावाचा स्ट्रायकर त्याच्या जागी आलेला आहे. त्याने मागच्या मॅचमध्ये ब्रेस स्कोर केला होता आणि त्याच्या जोरावर आणि अशरफ हकीमीच्या जोरावर मोरोको आज फ्रान्सला किती त्रास देते ते बघणं उत्सुकतेचं ठरेल. फ्रान्स या वर्ल्ड कपमध्ये 5 पैकी 5 मॅचेस जिंकलं. लास्ट मॅचमध्ये पॅराग्वे विरुद्ध थोडंसं त्यांना स्ट्रगल करावं लागलं, बट तो पण मॅच त्यांनी किलियन एम्बाप्पेच्या एका गोलच्या जोरावर जिंकला. त्यामुळे आज किलियन एम्बाप्पे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त राहील. तसेच त्यांच्याकडे बाकीचे जे स्ट्रायकर्स आहेत, अटॅकिंग आहे, मिडफिल्ड आहे, ती वर्ल्ड क्लास आहे. त्यामुळे ही मॅच फ्रान्स इझिली नेऊ शकते असं वाटत आहे. आणि फ्रान्स थोडा टफ अपोनंट जरी असला तरी मोरोको त्यांना दमछाक करण्यास भाग पाडेल आणि 2-1ने किंवा 1-0ने हा विजय फ्रान्स मिळवू शकतो अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि आज मॅच बघायला विसरू नका.